कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे थकीत पैसे संक्रांतीच्या आत द्या. काय आहे संपूर्ण अपडेट पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी दिलेले नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा, ज्याने की मी व्हिडिओ टाकलेले नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. मंत्री छगन भुजबळ यांचे केंद्रीय मंत्री जोशी मुख्यमंत्र्यांना पत्र. NCCF व नाफेड मार्फत कांदा विक्री केलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गेल्या 5 महिन्यांपासून 25% रक्कम थकीत आहे. ती शेतकऱ्यांना संक्रांतीच्या आत तातडीने अदा करण्यात यावी, अशी मागणी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत मंत्री भुजबळ यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवले आहे. नाशिकमध्ये नाफेड कार्यालयावर शेतकऱ्यांनी पैशांसाठी ठिय्या देत आक्रोश केल्यानंतर मंत्री भुजबळ यांनी हे पत्र सरकारला लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की जून ते जुलै 2025-26 या कालावधीतील NCCF व नाफेड या केंद्रावर शासनाच्या संस्थांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून 3 लाख टन कांदा खरेदी करण्यात आला होता. कांदा खरेदी प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या मोबदल्यापोटी आतापर्यंत केवळ 75% रक्कम अदा करण्यात आली असून उर्वरित 25% रक्कम गेल्या 5 महिन्यांपासून प्रलंबित आहे. या रकमेबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही आजतागायत शेतकऱ्यांना त्यांचा संपूर्ण मोबदला मिळालेला नाही. सध्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे 100 कोटी रुपये इतकी रक्कम येणे बाकी आहे. या थकीत रकमेसाठी 5 जानेवारी 2025 रोजी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलने व निदर्शने केली आहे. शासनाकडून तातडीने निर्णय न झाल्यास परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निदर्शनास आणून दिले आहे. तातडीने हस्तक्षेप करणे अत्यावश्यक. मकर संक्रांती हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून या सणापूर्वी शेतकऱ्यांना त्याच्या कांद्याची उर्वरित 25% रक्कम मिळाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. असे होते संपूर्ण अपडेट. तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.